ग्रामपंचायत या ठिकाणी RO फिल्टर याच्या मागील 2 वर्षापासूनच पूर्ण हिशोब आम्हाला हवा आहे याची मागणी केली आहे। 0.30 पैसे लिटर प्रमाणे गावातील पाण्यासाठी गावातील लोक पैसे मोजतात। याचा अर्थ 30 लिटरचा एक ड्रम पाणी 10 रुपयाला पडते। गावातील माझी आई भगिनी 300 रुपये रोजने काम करून त्यांच्या घामाचे एकूण कमाईचे 20% रक्कम पाणी विकत घेण्यासाठी ग्रामपंचायतचे फिल्टरमध्ये रोज भरते आणि ही नाऊर ग्रामपंचायत 2 वर्षाचा हिशोब मागितल्यावर ड्रम किती भरले हे मोजत आहे। अहो, आम्हाला ड्रम मोजून चुकीचा तुमच्या मनाने दिलेला हिशोब नको आहे, तर त्या RO फिल्टरला मीटर आहे, सगळी मीटर रीडिंग पाहिजे। किती लाख लिटर पाणी मागील 2 वर्षात वापरले गेले ती मीटरची रीडिंग पाहिजे। त्याला 0.30 पैसे लिटर प्रमाणे भागले तर 2 वर्षात किती पैसे जमा झाले सगळे ऑनलाईन निघेल। असे मशीनचे रीडिंगचे पाहिजे। तोंडी आणि लेखी ड्रम मोजून आम्हाला हिशोब मान्य नाही। ते जर नाही मिळाले तर आम्ही ग्रामपंचायत नाऊर विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे, याची नोंद घ्यावी। गावकरी ग्रामपंचायतवर लक्ष द्यायची वेळ आली आहे। जागे व्हा। नवीन ग्रामपंचायत बॉडी अस्तित्वात येऊन 14 महिने झाले। आज सगळी बॉडी ड्रम बसून मोजते। 14 महिने फिल्टर चालू होत नवीन बॉडी झोपा काढत होती का? या विषयावर विनंतीपूर्वक अर्ज करण्यात आला आहे। नाऊर ग्रामपंचायत स्वसंचलित RO फिल्टरचे सुरुवातीपासूनच दिनांक 18 एप्रिल 2025 पर्यंत सर्व मीटर रीडिंगप्रमाणे हिशोब मिळावे यासाठी गावकऱ्यांकडून अर्ज देण्यात आला आहे। अर्जदार करणारे मेन सतीश अशोक गायकवाड हे आहेत। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। आपल्या गावचे ग्रामसेवक यांना आपण पाणी RO फिल्टरचे त्याचा मीटर रिडिंग नाही का, जेव्हापासून मीटर रिडिंग चालू झालं, जेव्हापासून आपला RO फिल्टर चालू झालं तेव्हापासूनचा आजपर्यंत आम्हाला RO फिल्टरचे मीटर प्रमाणे रिडिंग, तेव्हा पाणीचं किती गेलं दररोज आणि महिन्याला आणि वर्षाला तो तंतोतंत जुळणारा हिशोब तेव्हा जसं भाऊसाहेबांनी सांगितलं तसं त्यांच्याकडे बाकी आहे। त्यांचा जो हिशोब आहे तो हिशोब आणि दररोजचा पाण्याचा हिशोब जुळत नाहीये, तो जुळवण्यासाठी त्यांनी मीटर प्रमाणे आम्हाला रिडिंग द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि सर्वांच्या हे निवेदन देतो। धन्यवाद। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।